झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकरने सांगितला तिचा वारीतील अविस्मरणीय अनुभव. प्राप्ती म्हणाली की माझी ही चौथी वारी होती आणि विठुरायाचं बोलवणं आल्याशिवाय आपल्याला दर्शन मिळत नाही यावर तिचा ठाम विश्वास आहे. तिला मालिकेमुळे अनेकदा वारीचा अनुभव घेता आला. त्यामुळेच प्रत्येक वेळेला विठुरायानेच बळ दिल्यासारखं वाटत होतं. शूटसाठी पंढरपूरला जात असताना वारीमध्ये सहभागी होता येईल की नाही हे निश्चित नव्हतं. त्यामुळे ती सतत विठुरायाकडे दर्शनासाठी प्रार्थना करत होते. अखेर झी मराठीच्या स्वर पंढरी या कार्यक्रमामुळे तिला विठुरायाचं दर्शन झालं. तिने पुन्हा एकदा विठुरायाचं दर्शन घेतलं. वारीमधील अनुभव सांगताना अभिनेत्री म्हणाली की गेल्या वर्षी दिंडीत आई बाबा हरवल्याचं सीन शूट करत असताना अनेक वारकरी खरंच त्यांना शोधण्यासाठी तयार झाले. त्यावेळी वारकऱ्यांची निरागस आणि मदतीला धावून आलेली मनं तिला अगदी जवळून अनुभवता आली. फॅन फॉलोअर्स बद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की एका काकूंनी माझ्या पाया पडून तुझ्यातच आम्हाला पंढरी दिसली असं म्हटलं होतं. आजही हा क्षण आठवला तर लगेच डोळे पाणवतात, असं अभिनेत्री म्हणाली. तर पाहायला विसरू नका सावळ्याची जणू सावली ही मालिका. तर तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहता का? नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.